तुम्ही ऐकताय रेडिओ शुगर 90.8 FM, जिंदगी स्वीट हो जाए. चला घेऊ आपल्याच मनाचा शोध. मानसतज्ञ कालिदास पाटील यांच्या सोबत रेडिओ शुगरचा विशेष कार्यक्रम मनाच्या तळाशी. मंडळी नमस्कार. मम्मी, आज मला गुड शेरा मिळाला. मम्मी, मला ना सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. मला पैकीच्या पैकी गुण मिळाले. आपलं मूल सांगते आहे हे सारं खरं असावं म्हणून आर्याची मम्मी देवाला रोज नमस्कार करायची. पण हे खरं नसेल तर मुलीला वाईट सवयी लागतील. खोटं बोलायची ही सवय वाढत गेली तर शाळा बुडवणं, क्लास चुकवणं, नको ते उद्योग करणं आणि मार्कलिस्टवरतील खडाखोड कॉपी करणं, पकडलं जाणं, मग आपली बदनामी, नामुष्की अशा कल्पनाचित्रातून बाहेर येताना आर्याच्या मम्मीचे डोळे ओले व्हायचे. कसं समजवायचं या पोरीला म्हणून चिडचिड व्हायची आणि देवा शपथ खरं सांगेन म्हणून रोजच घरात कोर्ट भरायचं. मंडळी, खरं बोलणं, खोटं बोलणं असं विभाजन करण्याची युक्ती फक्त मानव प्राण्यालाच मिळाली आहे. याच युक्तिवादातून आपल्या कुटुंबामध्ये मुलांच्या मैत्रीमध्ये वादविवादाला सुरुवात होते. मुलांना बोलायला यायला लागताच आपण इतरांना आवडावे, त्याने आपणाला वाईट म्हणू नये अशी भावना वाढीस लागते. वयाच्या 2-3 वर्षापासूनच खरं खोटं असा लपाछपीचा खेळ सुरू होतो. खोटं बोलणं चांगलं की वाईट याच्याशी त्याचा काहीच संबंध नसतो. आपल्या बोलण्यातून इतरांना आनंद मिळतो म्हणून त्यांची ही भाषा सवयीची होते. खरं तर अशा वेळी मुलांच्या भाषेत त्यांना रुचणारी, पटणारी, प्रामाणिकपणाची मूल्ये रुजविणारी, आजीच्या बटव्यातली गोष्ट सांगणारं त्यांना कुणीतरी हवं असतं. पण मला खोटं बोललेलं चालणार नाही, मार मिळेल अशा प्रतिसादामुळं अनेकदा मुलांचे हे वागणे अधिकच वाढत जाते. मग खोटं लपविण्याच्या प्रयत्नात अधिकच खोटं बोललं जातं. लहान वयातील मुलं अनेकदा इतरांचे लक्ष वेधण्यासाठी, द्वेष, मत्सर व्यक्त करण्यासाठी आपणाला शिक्षा होऊ नये म्हणून भीतीपोटी खोटं बोलतात. वाढत्या वयानुरूप त्यांना बनवाबनवी समजायला लागते. मग आपणाला हवी ती गोष्ट मिळावी, इतरांनी आपली प्रशंसा करावी, इतरांवर वर्चस्व सिद्ध करता यावं आणि चोरी चोरी चुपके चुपके करत असलेले अनेक पराक्रम लपवता यावेत या उद्देशानं मुलं खोटं बोलतात. टीव्ही, चित्रपट, मित्र अशा अनेक ठिकाणाहून मुलं खोटं बोलायला शिकत असतात. पण मंडळी, आपण घरी असताना देखील फोनवरून मी घरी नाही असं सांगताना मुलाने अनेकदा आपणालाही पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं. अशा वेळी सोयीनुसार आपणही खोटं बोलायचं असतं असे संस्कार मुलं कळत न कळतपणे शिकतातच. आईबाबांनी स्वतःच्या आचरणामधून, विविध प्रसंगामधून प्रामाणिकपणाबद्दलची आपली मतं, महत्त्व सिद्ध करायला हवं. अहो, दैनंदिन जीवनात मुलं खेळताना, खाऊ खाताना, भाजी खरेदी करताना अशा अनेक ठिकाणी प्रामाणिकपणाचे दर्शन देतात. अशा वेळी आपणहून त्यांचं कौतुक करायला नको का? शाबासकी द्यायला हवी. मंडळी, काही वेळा मुलांकडून उत्सुकतेपोटी भिंत खराब करणं, आग लावून पाहणं, खेळण्याची मोडतोड करणं अशा करामती केल्या जातात. अशा वेळी जाब विचारला गेल्यास मुलांचं प्रथम नाही हेच उत्तर ठरलेलं असतं. अर्थात खरं सांग असं म्हणून आपण त्यांना खोटं बोलण्याचीच संधी देतो. त्यासाठी आपण मुलांना बिनधास्त खरं बोलण्याची संधी देणं महत्त्वाचं असतं. आपण चूक केली तर आईबाबा स्वारी म्हटल्यावर आपली चूक समजून घेतील, शिक्षा न करता माफ करतील असा मुलांना विश्वास वाटला तर मुलं नक्कीच खरं बोलतील. मुलांच्या मनात आदर्शवत मूल्ये रुजवताना आपणही कधी कधी विसंगत वागतो. काही कुटुंबामध्ये मुलांच्या भावना समजून घेतल्या जात नाहीत. त्यामुळं असुरक्षिततेपोटी खोटं बोलण्याची, बडेजाव मारण्याची प्रवृत्ती वाढत जाते. कुटुंबातील आर्थिक परिस्थितीविषयी मुलांशी प्रसंगानुरूप संवाद साधायला हवा. इतरांसारख्या वस्तू आपल्याकडे नसल्यानं गरिबी लपविण्याच्या उद्देशानंही मुलं खोटं बोलायला शिकतात. खोटं बोलण्याच्या सवयीचा परिणाम हा वाईटच आहे. यासाठी आपण मुलांना कुटुंबामध्ये सुरक्षितता देऊया, मुलांच्या मनात विश्वास वाढवूया. आपण जसं बोलतो तसंच वागूया. मुलांकडून आपण वास्तव अपेक्षा ठेवूया. त्यांचं योग्य वेळी कौतुक करूया. मुलांना कडक शिक्षा देणं थांबूया. कुटुंबातील वातावरण अगदी हलकं फुलकं आनंददायी करूया आणि मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून लांब लांब घेऊन जाऊया.
मनाच्या तळाशी. सादर करते मानसतज्ञ कालिदास पाटील. ऐकत रहा रेडिओ शुगर 90.8 FM. जिंदगी स्वीट हो जाए.